ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. दरवर्षी पावसाळ्यात ठाण्याच्या बाजारामध्ये साठणारं पाणी आता थांबणार आहे. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मासुंदा तलाव ते जाफर नाल्यापर्यंत कलवटचं भूमिपूजन आज करण्यात आलं आहे. मासुंदा तलाव ते जाफर नालापर्यंत कलवटच्या कामाचं भूमिपूजन खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी स्थानिक नगरसेवक श्री सुधीर कोकाटे, उपमहापौर पल्लवी कदम, डॉक्टर जितेंद्र वाघ, माजी नगरसेवक पवन कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी शहराच्या मध्यभागी असलेल्या मासुंदा तलावात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी ओसंडून वाहू लागतं. त्यावेळेस तलावातील पाणी शेजारी असलेल्या बाजारपेठेमध्ये घुसून व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होतं. त्याचा त्रास नागरिकांना होत असतो. हे टाळण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी मासुंदा तलाव ते जाफर नालापर्यंत अरुंद असलेला कलवट मोठा करून पाणी खाडीमार्गे सोडण्यासाठी या कामाला मंजुरी मिळवली आहे. त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी आपण प्रयत्नशील होतो. अधिकाऱ्यांबरोबर याबाबत काय नियोजन करता येईल या संदर्भात बैठका झाल्या होत्या, परंतु त्या कामासाठी निधीची आवश्यकता असल्याकारणाने तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांची 13 नोव्हेंबर 2019 रोजी भेट घेऊन व्यथा मांडली होती. आयुक्तांनी या कामाचं गांभीर्य ओळखून 60 लाखांचा निधी मंजूर करून दिला होता. या कामासाठी लागणारी वाहतूक शाखेची परवानगी देखील उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याकडून मिळाली आहे. या कामाचं आता भूमिपूजन करण्यात आलं आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. की या संदर्भामध्ये ह्याचा जो ओव्हरफ्लो जो आहे तलावाचा, हा संपूर्ण त्या नाल्याला जाऊन भेटला पाहिजे आणि त्यासाठी स्वतंत्र या ठिकाणी कलवट असला पाहिजे. तर 60 लाखाचा हे कामाचा प्रस्ताव जयस्वाल साहेब कमिशनर असताना त्यावेळेला मंजूर झाला होता आणि त्याचं काम सुरू होतं आहे. मला वाटतं एक 2 महिन्यामध्ये काम पूर्ण होऊन पावसाळ्यामध्ये जे इथे पाणी साठतं ते साठणार नाही. नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संपूर्ण ठाणे शहरामध्ये सध्या ही मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून आता जय भवानी नगर, अंबिकानगर परिसरामध्ये देखील शिवसैनिक नोंदणीला सुरुवात झाली आहे. यावेळेस श्री दशरथ यादव, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवसेना, त्याचप्रमाणे समस्त शिवसैनिक देखील उपस्थित होते. आज या ठिकाणी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच आमच्या ठाण्याचे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी वागळे स्टेट विभाग क्रमांक 3 जय भवानी नगर शाखेमध्ये सुरू झालेली आहे. आणि माझ्या संपूर्ण विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण प्रभागामध्ये या सदस्य नोंदणी आजपासून सुरू झाले आणि जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणीचं अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. आणि शाखांमध्ये सर्व शिवसैनिकांना त्या नोंदणी करता येईल असे मी जाहीर आवाहन करतो. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल, NICU, PICU यासारख्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण लहान मुलांचं हॉस्पिटल माला हॉस्पिटल. 24 तास पिडियाट्रिशियनची सेवा उपलब्ध. माला हॉस्पिटल, ऋषभ मॉल, चितळसर मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे. संपर्क 9839 73300. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल. आपल्या सुगंधाने संपूर्ण ठाणे शहराला मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भरोसेच्या सुगंधित अगरबत्त्या आता थेट घरपोच 77189 286 26 या क्रमांकावर संपर्क साधा. मल्हार, शाकुंतल, स्वामी, नाथ, गावठी गुलाब, शिवचंदन यासारख्या एकाहून एक सरस ब्रँडना
थेट आपल्या घरामध्ये आणण्यासाठी संपर्क साधा. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार 7718928626. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. आपल्या देशामध्ये मुलगा मुलगी अपत्य जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिले जर काही घडत असेल तर ते त्याची कुंडली तयार होते. कुंडली नेमकी काय आहे, रत्नशास्त्र नेमकं काय आहे, या विषयावर बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत कुंडली आणि रत्नशास्त्र या दोघांचा अभ्यास करणाऱ्या नीता पलानी मॅडम. नीताजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. नीता पलानी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांपासून ज्योतिषशास्त्र, कुंडलीशास्त्र, रत्नशास्त्र, क्रिस्टल या विषयात त्या काम करत आहेत. ठाणे शहरातलं एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. रोटरीसारख्या एका मोठ्या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. सॅटर्डे क्लबसारख्या एका उद्योजकीय संघटनेबरोबर काम करत असताना अनेकांना त्यांनी मदतीचा हात देखील दिलेला आहे. आज आपल्याबरोबर कुंडलीशास्त्र आणि रत्नशास्त्र या दोन विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत नीता पलानी मॅडम. पुन्हा एकदा आपलं स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, कुंडली म्हणजे नेमकं काय? सर, कुंडली म्हणजे आपले जी MRI रिपोर्ट म्हणू शकतो. आणि मेन म्हणजे कुंडली, आपल्या भारतात मूल जन्मलं की पहिलं कुंडली आली की मग पंडित आले. आणि पंडित आले की म्हणजे कुंडलीत काय वाईट आहे किंवा काय त्रास आहे हे बघणं इम्पॉर्टंट होऊन जातं. नॉर्मली पंडित किंवा जे पण आपल्याला सगळ्यांचंच तसं असतं. पण त्यात वेगळं काय करायचं हे माझ्या गुरूंनी, स्वर्ग लाभो त्यांनी मला शिकवलं की पॉझिटिव्हिटी. लहानपासून मी खूप पॉझिटिव्हच आहे आणि लकीली मला गुरु पण असे लाभले की म्हणजे त्यांनी मला पॉझिटिव्हिटी शिकवली की कुंडलीमध्ये चांगलं काय, वाईट तर खूप असतंच. तर गरजेचं नाही आहे की ते सगळं सार्थक झालं पाहिजे. पण आपण पॉझिटिव्हिटी बघून त्या कुंडलीवर काम कसं करू शकतो. जसं नॉर्मली लोक म्हणतात मांगलिक म्हटल्यावर अशी एकदम हे उडते की मांगलिक आहे. पण मांगलिकांसाठी गुड न्यूज हे आहे की मांगलिक आर हॅपी फीट. म्हणजे आपण पायगुण जे म्हणतो, तुम्ही कोणी मांगलिक असलं तर तुम्ही एखाद्या दुकानात जा आणि मग गर्दी कशी येते बघा. किंवा बरकतचं जे हे म्हणतो आपण, कशी एनर्जी वाढते मांगलिकांत. त्या मांगलिकमध्ये हे प्लस पॉईंट असतं. आता एखाद्याला कालसर्पयोग म्हटलं तर लोकांना अरे बापरे, कालसर्पयोग काय? काही नाही, घाबरायचं कारण नाही. पहिली गोष्ट तर कालसर्पयोगी ज्या मुलाला किंवा कोणालाही व्यक्तीला कालसर्पयोग आहे, पहिली गोष्ट त्याची प्लस पॉईंट ही आहे की तो आपल्या जन्मता जाग्यापासून दूर गेला तर तो प्रोग्रेस होणार. अँड व्हॉट इज द प्रॉब्लेम? लोक बाहेर जातात तर कालसर्पयोगवाल्यांनी पहिलं ते केलं पाहिजे शांत करायला. म्हणजे ओके, तुम्ही मंडेच्या दिवशी हे करा, शिवजींची पूजा करा, ते
खूप हे करणार, शांत करणार. बाकी माझं मेन उद्देश असतं कुंडलीचं की कसं तुम्ही स्वतःची कुंडलीमधून प्लस पॉईंट्स काढून आपल्या मेन म्हणजे आय विल से, मी एका ह्या शब्दात सांगणार की लंगड़े घोड़े पे ध्यान देने से ज़्यादा जैकपॉट के घोड़े पे ध्यान दो, उसको ज़्यादा एनर्जाइज करो. दॅट इज वॉट आय डू. एक्झॅक्टली. म्हणजे कुंडलीविषयी तुम्ही आत्ता जे काही सांगितलं ते अगदी परफेक्ट आहे. माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की कुंडली सगळेच बघत असतात, तुम्ही वेगळं काय करतात? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन यू अँड अदर्स? हेच ना की ज्यांचे नॉर्मली, आता बघा तुम्ही नॉर्मली बघणार की लोकांना ज्योतिषांकडून हेच येणार, पुखराज घाला आणि ते पाचू. दॅट इज द सेफेस्ट जेम्स. ओके, आय गो अ स्टेप अहेड अँड सजेस्ट समथिंग विच विल रिअली त्यांना म्हणजे बेस्ट, त्यांच्यासाठी पॉझिटिव्हिटी वर्षाव होणार पॉझिटिव्हिटीचा आणि द फील गुड. बघा लोकांना एकदा सांगितलं, अरे तुला माहिती आहे का तुझ्या ह्या वर्षात तुला ॲक्सिडेंट आहे, तू ते वर्ष येणार आहे 10 वर्षानंतर, पण तो ते 10 वर्ष त्या भीतीत राहतो. ते मला बिलकुल मान्य नाही. माझ्या हिशोबाने लाईफ ही जी आपली जीवन आहे ते आपण दर क्षणी छानपणे आणि पॉझिटिव्हिटीनी आपण हे झालं पाहिजे, अग्रसर केलं पाहिजे. कारण ते नसेल तर मग आपण दर क्षणी आपण मरतोच. ओके, मरायचं तर सगळं, जो 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 जन्माला आला तो मरणारच. दॅट इज मॉर्टल सोल म्हणतात त्याला. त्याला काहीही म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी काही वादच नाही आहे. पण जी पैदा होके मरने तक जो ये सफ़र है उसमें हम जी जाते हैं, उसी को तो सही करना है, अपने को बेस्ट करना है. कुंडली शास्त्र बघत असताना, कुंडलीच्या संदर्भात अभ्यास करत असताना तुम्ही रत्नशास्त्राचा देखील अभ्यास केलेला आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे, थेट प्रश्न आहे की रत्नशास्त्र म्हणजे नेमकं काय? तुम्ही एक्झॅक्टली काय करता? सर, रत्नशास्त्र म्हणजे आता आपण नॉर्मल बॉडीमध्ये आपल्याला एखादी डेफिशियन्सी आली, म्हणजे आपल्याला आयर्नची डेफिशियन्सी आली किंवा आपल्याला कॅल्शियमची डेफिशियन्सी, काय करतो आपण? आपण रडत बसतो नाही. मग आपण कॅल्शियमची गोळी खाणार, शेलकॅल जस्ट फॉर दिस किंवा ऑरोफॉर एक्सटी. तशीच जेव्हा आपल्या प्लॅनेटरी पोझिशन्समध्ये डेफिशियन्सी येते, म्हणजे एखादं प्लॅनेट आपल्याला तेवढी शक्ती देत नाही, तेव्हा आपल्याला त्या प्लॅनेटची रत्न म्हणजे ते आपली विटमिन्स आहे, व्हायटमिन्स, मल्टीविटमिन्स जे म्हणतात, दॅट इज रत्न. प्लीज अंडरस्टँड. लोकांना खूप अरे हे असं काही नाही आहे. जेव्हा तुम्ही बॉडी डेफिशियन्सीची जी टॅबलेट्स खातात तेच तुमचे रत्न असतात. आता जर मी पण धारण केले, मला ती हवी आहे म्हणून किंवा मला एनर्जाइज करायची आहे म्हणून, तो नॉर्मल, इट्स व्हेरी नॉर्मल. रत्नशास्त्र इज यूज्ड रॉंगली बट ॲक्च्युली इट इज द राईट थिंग. ओके, नॉर्मली आपल्याला घाबरायचं कारण नाही आहे. उलटं ते सगळे काय म्हणजे सगळे गोळ्या खाल्लं तर काय होणार बॉडीला, तसंच मग सगळे रत्न घालणं हे म्हणजे इट्स नॉट ॲडवायजेबल. एक वेगळा ब्लेंड तुम्ही तयार केलेला आहे. म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसबद्दल बोलायचं झालं तर इट्स अ परफेक्ट ब्लेंड ऑफ कुंडली ॲज वेल ॲज रत्नशास्त्र. या दोघांचा जो एकत्रीकरण आहे, या दोघांचा जो एक संगम तुम्ही घडवून आणता, हा नेमका काय आहे? रत्नशास्त्र आणि कुंडलीशास्त्रांचा एकत्रितपणे फायदा होण्यासाठी तुम्ही ॲप्लाय करत असतात, तो कशा पद्धतीने करतात त्याविषयी सांगा. सी, नॉर्मली ना लोकांना ज्यांच्याकडे कुंडली आहे किंवा आम्ही डेट ऑफ बर्थ, टाईम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ ह्यांनी कुंडली बनते, म्हणजे असं अंदाजपंची नसतो त्याच्यात. नॉर्मली इफ यू हॅव युअर टाईम ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, देन यू कॅन मेक अ राईट कुंडली. राईट कुंडलीनंतर राईट रीडिंग नंतरच आपण रत्नशास्त्र आपण त्याच्यावर अप्लाय करू शकतो. इट्स व्हेरी मतलब मॅटर ऑफ फॅक्ट आहे ते. म्हणजे चहा बनवायचं आहे तर आपल्याला मग पहिली पाणी, मग चहापत्ती, दूध, साखर, जे पण दॅट्स अ प्रोसिजर. आपण असं चहा घातला तोंडात, चहाची बुकी घातली तोंडात किंवा साखर घातली मग दूध पियाले, त्याने चहा नाही बनत ना. त्या हिशोबाने आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण कुंडली आणि रत्नशास्त्र इट्स अ हँड इन हँड थिंग. ये अलग अलग नहीं है, हे वेगळे नाही आहेत. जर तुमच्याकडे कुंडली असेल तरच तुम्हाला रत्नशास्त्र काम येणार. दैट इज द संगम. ऐसे आपको देख के बोला ये फेस रीडिंग वगैरह, ये इट्स अ मैटर ऑफ मतलब
मेनी पीपल आर नॉट व्हेरी एक्सपर्ट इन दॅट. सो कुंडली असणं तेच बेस्ट आहे रत्नांसाठी. नॅचरली गेल्या अनेक वर्षांचा तुमचा एक्सपिरियन्स आहे. गेल्या एवढ्या वर्षांमध्ये खूप साऱ्या सक्सेस स्टोरी झाल्या असतील, काही लोकांना चांगले अनुभव आले असतील, त्याविषयी सांगा. सर सक्सेस स्टोरी आहे. मी लास्ट इयरचीच गोष्ट सांगते. मी दुबईला होती जेव्हा, आणि एक मुलगा तिकडचा म्हणजे तो कॉन्फरन्सला तो पण आला होता, आणि त्यांनी मला सांगितलं ही वॉन्टेड अन अपॉइंटमेंट, अँड वेन आय सीन हिज कुंडली देर वॉज ओनली वन थिंग विच वॉज नॉट वर्किंग. एकच वस्तू होती जी म्हणजे त्याची सगळी कामं येऊन येऊन टिपत होती आणि ती पुढे जात नव्हती. त्याला मी म्हटलं बघ, एकच मी तुला सांगणार प्लीज, आय सजेस्टेड अ जेम फॉर हिम ते. आणि मग माझी ट्रिप 10 दिवसांची होती. मी परत आली. त्यांनी जे म्हणजे ते धारण केलं 3 महिन्यानंतर मला त्यांनी मेसेज केला की मॅडम तुम्ही सांगितल्यानंतर माझी जी कामं सगळी अडकलेली, ही वॉज इन टू द बँक रिकव्हरी दिस, और एवढी छानपैकी म्हणजे सगळे प्लेसला पडायला लागले की मला शॉक होतोय की जादूसारखे झाले. पण दिस इज नॉट जादू. लाईक इफ आपण लेथार्जिक होतो आणि आपल्याला म्हणजे काहीतरी कमी आहे म्हणून आपण लेथार्जिक होतो आणि आपण गोळी घेतो, मग आपल्याला बरं वाटतं. सेम वे रत्नशास्त्र पण तसंच काम करतं. म्हणजे दॅट इज द सक्सेस स्टोरी. आणि एका ह्याच्यात माझी एक मैत्रीण होती जिची एक स्टाफ होती. शी वॉज ऑलरेडी 35 years old अँड शी वॉन्टेड अ मॅच, लग्न करायचं होतं. जेव्हा तिला भेटली तेव्हा पाहिलं मी, ओके शी इज व्हेरी सक्सेसफुल, अर्निंग 1.5 lakh पर मंथ. पण मग तिला जे पार्टनर यायसाठी होतं, तिच्या हातातच एक माणिक होता जो स्टॉपिंग आहे. माणिक इज सूरज, किंग. ओके, किंग विल नॉट वॉन्ट एनीवन टू सुपरसीड हिम. तर मग काय झालं की तिला मी सांगितलं बघ थोड्या ह्याच्यासाठी तू प्लीज ते रिमूव्ह दॅट माणिक. अँड वेन द माणिक वॉज रिमूव्ड इन 4 months टाइम शी इज ऑलरेडी मॅरिड नाव. दॅट वॉज लास्ट इयर वेन आय हॅड सजेस्टेड. सो दीज टाईप ऑफ थिंग्स हे सगळे होत राहतात सक्सेस स्टोरीज. म्हणजे द ओनली थिंग इज एव्हरी वन डोंट वॉन्ट टू बी नेम्ड. काय असतं की आपण डॉक्टरकडे जाणं आणि ॲस्ट्रॉलॉजरकडे जाणं, लोकांना वाटतं की इट्स अ स्टिग्मा, म्हणजे तो एक टबू आहे किंवा लोकांना नाही समजलं पाहिजे. बट नाही, एव्हरी सेकंड पर्सन रिक्वायर्स हेल्प, अँड आस्किंग फॉर हेल्प अँड करेक्टिंग युअर लाईफ इज नो प्रॉब्लेम. एक मी नेहमी असं सांगणार की रिमेंबर व्हॉट यू गिव्ह. जे तुम्ही देता ते 10 पटीने परत येतं. तर दॅट comes in all factors of your life. So stay blessed, be happy and keep rocking. Thank you. तर या होत्या नीता पलानीजी. नीता पलानी गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. अनेकांना त्यांनी आजपर्यंत व्यावसायिक यश, आपल्या नातेसंबंधांमधलं यश, शैक्षणिक यश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या तारखेला ज्याचं महत्त्व आहे ते म्हणजे आरोग्यविषयक यश त्यांनी मिळवून दिलेलं आहे. मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद. नीता पलानी यांच्याशी जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर जे नंबर आहेत त्या क्रमांकांवर आपण निश्चितपणे संपर्क साधा. त्या आपल्याशी फोनवरनं देखील बोलतील. पुन्हा एकदा मॅडम धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या
पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.